झी 24 तास एक पाऊल पुढे। जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहेत। सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत दिलेल्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे। सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत 5.18% सिंचन क्षेत्र वाढल्याचा दावा करण्यात आला होता, तर कृषी खात्याच्या सचिवांनी 0.1% सिंचन वाढल्याची आकडेवारी दिली होती। आकडेवारीच्या तफावतीवर बोट ठेवत विनोद तावडेंनी हक्कभंग दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली होती। पाहूयात विनोद तावडे काय म्हणतात। सभागृहाला असत्य दिशा करणारी माहिती देणं यातून विधिमंडळ सदस्यांचा विशेष अधिकाराचा भंग होतो, कारण खरी माहिती दिली पाहिजे। तर जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी श्वेतपत्रिका जी सादर केली सभागृहात, मी ती सादर होईपर्यंत थांबलो होतो। सादर केल्यानंतर त्यांनी सांगितले 5.17 सिंचन झालं। आधीच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात आणि परवा कृषी सचिव डॉक्टर सुधीर कुमार गोयल यांनी जे पत्र दिलं आहे त्यातून असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलंय की हे 5.17 वगैरे काही नाही, 1.1च दिलेला आहे। त्यामुळे तो हक्कभंग आमचा बनतो, आम्हाला खोटी माहिती दिली म्हणून। त्यामुळे मी तो प्रधान सचिव विधिमंडळ सचिवालयात काल 5:45 ला झी 24 तास एक पाऊल पुढे।